किती जणांना तुमच्यापैकी वाटतं की आत्महत्या करणं चुकीचं आहे? टेल मी. बऱ्याच जणांना मलाही वाटतं. आता जर मी तुम्हाला जस्टिफिकेशन विचारलं, की तुम्ही ह्याला रॉंग कसं म्हटलात? तर काय म्हणाल तुम्ही? करेक्ट. आपलं सगळ्यांचं स्टँडर्ड आर्ग्युमेंट असं असतं, की आत्महत्या हा काही उपाय नाहीये. त्याला अगदीच पोएटिक भाषेमध्ये म्हणायला गेलं तर पर्मनंट सोल्युशन टू टेम्पररी प्रॉब्लेम. प्रॉब्लेम टेम्पररी असतात. पण आपण सोल्युशन जे काढतो ते पर्मनंट आहे. नाही? आईशी भांडण झालं म्हणून मुलगी आत्महत्या करते. अशा घटना नाही पाहिल्या तुम्ही पेपरमध्ये वाचलं, की वाईट पण वाटतं आणि हसायला पण येतं, की अरे हे काय कारण आहे का? भांडणं कुणाची होत नाहीत. मग असं जाऊन गळफास घ्यायचा का? पण आपण ह्या अँगलमधून जेव्हा विचार करतो, तेव्हा आपला एकच नजर आहे, की लोकांना प्रॉब्लेम्स आहेत म्हणून लोकं आत्महत्या करतात. पण आत्महत्येचे अनेक प्रकार असतात आणि त्या प्रत्येक प्रकाराचं स्वतःचं एक वास्तव आहे. हे तुम्हाला सोशिओलॉजी सारखं सोशल सायन्स सांगतं. समाजशास्त्रामध्ये, सोशिओलॉजीमध्ये इमिल डर्खिम नावाचा एक विचारवंत आहे. तो आत्महत्येच्या अभ्यासाचं तुम्हाला एक थिअरी देतो. तो म्हणतो, की आत्महत्या ही अनेक प्रकारची आहे. जसं की एक परोपकाराच्या हेतूने केलेली आत्महत्या, दुसऱ्याच्या हितासाठी. जसं सैनिक हे देशासाठी बलिदान करतात, जीव देतात. टेक्निकली ती आत्महत्या आहे, पण आपण त्याला बलिदान हे नाव दिलेलं आहे. ठीक आहे. किंवा आई स्वतःचा जीव मुलाला वाचवण्यासाठी देते. ठीक आहे. किंवा जुन्या काळात जेव्हा ध्रुवीय प्रदेशामध्ये अ, अन्नधान्याचा तुटवडा पडायचा, तेव्हा तिथली वृद्ध लोकं स्वतःला थंडीत झोकून जीव द्यायची. कारण उरलेलं अन्न बाकीच्या आपल्या कुटुंबियांना पुरावं म्हणून. आता अशा आत्महत्यांना आपण चुकीचं म्हणत नाही समाज म्हणून, तर आपण त्यांचा गौरव करतोय. नाही? मेडल्स देतो ना आपण सैनिकांना. मग इथं आपली नजर बदलते का? बरोबर आहे. आपण त्यांना चूक नाही म्हणत आता, बरोबर म्हणतो.